माझी गर्लफ्रेंड बघण्यासाठी मला दर हजारों मेसेज द्यायचे. गर्लफ्रेंडचा फोटो अचानक का दाखवला, चला तुम्हाला नेमकं त्याच्या मागचं कारण सांगतो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. आज दुपारी माझ्या आणि माझ्या गर्लफ्रेंडचे भांडण झाले. ती म्हणे माझी स्टोरी तू कधी इन्स्टॉल टाकतच नाही. तिच्या ताण तुमच्या वाहन डायरेक्ट ओपन स्टोरी टाकली. चायला मला जेवायचं ते ना, आता पाहून घेऊ म्हणलं. हे सगळं जर तुम्हाला खरं वाटत असेल तर तुमच्या वाहन तुमच्यासोबत लय मोठा गेम केलाय, त्याच्याकरता माफ करा. मागचा ब्लॉग जे आहे ते तुमच्या वाहन पोरींसाठी आणला होता, आपल्या पोरांसाठी काहीच नव्हतं आणलं. आजचा ब्लॉग स्पेशल तुमच्या वाहन सिंगल पोरांसाठी आणलेलं आहे आपल्या. त्यासाठी मस्तपैकी आपल्या जेमिनी ऍप्लिकेशन मध्ये जायचं, फोटो अपलोड करायचा. मी जसं टाईप केलं सेम टू सेम तसंच टाईप करा. आणि आपल्या सिंगल असल्या काळ्या मित्रांना पण इथं गर्लफ्रेंड भेटून जाते. सिंगल पोरांचा आधार म्हणजे जेमिनी ऍप्लिकेशन. बाकी तुमच्या वाहन आपल्या स्टोरीवर असलेला फोटो पण असंच तयार केलाय, त्यासाठी माफ करा. आणि जेवढा व्हायरल मी कधी आपल्या इंस्टाग्रामला झालो नाही ना, त्याच्या दुप्पट मागच्या 4 घंट्यामध्ये एका स्टोरीमुळे अख्ख्या गावात झालंय. नाद करा पण आपलं कुठं. बाकी आपल्या दिदींनो, हे ऍप्लिकेशन जेवढं चांगलं आहे त्याच्या दुप्पट खतरनाक आहे बरं का. त्यामुळे म्हणतो या ऍप्लिकेशन पासून जरा सावधच राहा. काही मला एवढे बार मेसेज केले ना, की ते मेसेज वाचून मी मागच्या 3 घंट्यापासून लगातार असतोय. आज खरी मजा तर त्या पोरींची आली ज्या पोरींचा तुमचा भाऊ क्रश आहे. त्या बिचारा शाद देव परशाने 3 घंट्यापासून. आज एक गोष्ट तुम्हाला समजली, तुम्हाला माझ्या लाईफ मध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही एवढा स्टोरी लाईक केला आणि प्रश्न विचारले, भारी वाटलं बरं का. बाकी तुमचा भाऊ मात्र कट्टर सिंगल संघटनेचा अध्यक्ष बरं का. आजच्या एक गोष्ट तर समजली, या गोष्टीपासून आपण लांब राहिलेलंच बरं, नकोच ते प्रेम. आता लोक तुमच्या भावना लय स्टोरी टाकल्या बरं का इंस्टाग्रामला, पण आजच्या स्टोरी सारखे रिप्लाय कधीच नाही आली. मी जात आता घरी, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. बाकी सिंगल राहा, सुखी राहा, लावा ताकद.